शहराचा भौतिक आणि आर्थिक विकास होत असताना शहराची स्वच्छता, ट्रॅफिकची शिस्त, पर्यावरण, सौंदर्य आणि आपला ऐतिहासिक सुसंस्कृतपणा नेहमी प्रथम क्रमांकावर असावा या संकल्पनेतनं पुणे प्रथम असा एक आपण ब्रँड पुणे शहरासाठी, पुणे महानगरपालिकेसाठी तयार केला. आणि म्हणून आपल्याला सगळीकडे पुणे महानगरपालिकेसोबतच पुणे प्रथम याचा सुद्धा लोगो आता इथनं पुढे दिसणार आहे. या पुणे प्रथमच्याच अंतर्गत माझं शहर माझी जबाबदारी या भावनेतून पुणे शहरात होत असलेला प्रत्येक सोहळा आणि त्यासाठी करत असलेलं आपलं काम याचं एक डॉक्युमेंटेशन असलं पाहिजे. याच उद्देशाने, याच हेतूने पुणे शहरात जेव्हा आपल्याकडे संतांच्या पालख्या येतात आणि तो सोहळा अत्यंत पवित्र वातावरणात होतो, या संपूर्ण वातावरणामध्ये आपण काम करत असताना पुणे शहरात पुणे महानगरपालिकेकडून, सगळ्या कर्मचाऱ्यांकडून, सगळ्या अधिकाऱ्यांकडून, आमच्याकडून सुद्धा अनेक कामं होतात. आपण सगळेच पुणे शहरातले सगळे नागरिक पालखीसोबत येणाऱ्या वारकऱ्यांचं स्वागत करतो आणि त्यांची सेवा करतो. तर ह्या संपूर्ण उपक्रमाला एक नाव असावं म्हणून आपण त्याला सेवा वारी असं नाव दिलेलं आहे. म्हणजे आपण ईश्वराची सेवा करतो, त्याचप्रमाणे ही जी देवाची माणसं येतात त्यांची सुद्धा आपण सेवा करतो, म्हणून त्याला सेवावारी असं आपण नाव दिलंय. सेवावारीमध्ये अनेक उपक्रम आहेत. त्या उपक्रमामध्ये पहिला उपक्रम आहे तो म्हणजे ड्रॉइंग कॉम्पिटिशन असणार आहे, चित्रकला स्पर्धा. त्याचं कॉन्सेप्ट सुद्धा वारीच असेल. ही स्पर्धा उद्या होतीये. पुणे शहरातल्या सगळ्या शाळांमध्ये एकाच वेळेला 5वी ते 10वीचे विद्यार्थी या स्पर्धेमध्ये उतरतील. सगळ्या शाळा म्हणजे त्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या शाळा सुद्धा आहेत आणि प्रायव्हेट स्कूल सुद्धा आहेत. तर उद्या जवळपास 4,36,000 विद्यार्थी एकाच वेळेला या ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतील. ड्रॉइंग कॉम्पिटिशन म्हणजे हे कुठलंही बक्षीस मिळावं हा यामागचा हेतू नाही. तर आपल्याकडे ज्या पालख्या येतात, ज्ञानोबा माऊलीची पालखी येते, तुकाराम माऊलीची पालखी येते, त्याचं वैशिष्ट्य काय, पालखी केव्हापासून येते आपल्याकडे, किती वर्षाची परंपरा आहे, आपल्या पुण्यनगरीतनं जाते, त्यामुळे आपली भूमी पुण्याची ही किती पवित्र असते, या सगळ्याचा विषय, या सगळ्याचा विचार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावा, रुजावा म्हणून आपण ही ड्रॉइंग कॉम्पिटिशन त्यामागे घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून एक टप्पा आहे तो म्हणजे फोटोग्राफीची एक कॉम्पिटिशन असेल. त्यामध्ये कुठलंही वयोगट नाहीये, कोणालाही त्यामध्ये भाग घेता येईल, त्याची सुद्धा बक्षिसं आपण देणार आहोत. दुसरा एक विषय आहे, त्यामध्ये आपण पुणे शहरातल्या सगळ्याच लोकांना आवाहन केलंय की सेवावारीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायचंय. यामध्ये काम करत असताना संपूर्ण पालखी मार्गावरती लाखो भाविक येतात, लाखो भक्त येतात. त्यांची सेवा करण्यासाठी आपल्याला व्हॉलेंटियर्स कमी पडतात, त्यामुळे सगळ्यांनी येऊन सहभागी व्हायचंय. साधारण आजपासनं पालखी येईपर्यंत आणि पालखी आपल्या पुणे शहरातनं प्रस्थान जेव्हा करेल तोपर्यंत आपल्याला संपूर्ण पुणे शहर स्वच्छ ठेवायचंय. त्यासाठी प्रबोधनाची आवश्यकता असते, जनजागृतीची आवश्यकता असते आणि सेवा करण्याची आवश्यकता असते. या सगळ्यासाठी आपण व्हॉलेंटियर्सला, जे काही NGOs असतील किंवा कॉलेजेसचे जे विद्यार्थी असतील, त्यांना सगळ्यांना आपण प्रयत्न करून या सगळ्यामध्ये सहभागी व्हायला सांगतोय. सगळ्यांकडनं हे प्रयत्न व्हावे, सगळ्यांनी सगळ्या वारकऱ्यांची सेवा करावी, हा त्यामागचा हेतू आहे. त्यानंतर वेशभूषा स्पर्धा एक असेल आपल्याकडनं. 0 ते 16 वयोगटातले मुलं या वेशभूषा स्पर्धेमध्ये सहभागी होतील, त्यांना सुद्धा आपण पारितोषिक देणार आहोत. सगळ्यात मोठा टप्पा तो म्हणजे या संपूर्ण उपक्रमाचं म्हणजे सेवा वारीची सांगता ही पसायदानाने होणार आहे. पसायदान हे विश्व कल्याण प्रार्थना, विश्व शांती प्रार्थना या स्वरूपाचं हे पसायदान असतं आणि विश्व शांतीसाठी, विश्व कल्याणासाठी ही म्हणणारी आपण जी प्रार्थना म्हणतो त्याचं एकाच वेळेला, एकाच दिवशी म्हणजे 10 तारखेला रात्री 9 वाजता आपण पसायदान सगळेजण एकत्र मिळून म्हणणार आहोत. यामध्ये सुद्धा आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय की आपण जिथे कुठे असाल तिथून ऑनलाईन या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचंय आणि पुणेकरांनी सगळ्यांनी घरातनं किंवा शक्य असेल तर
जिथे दिंड्या आहेत तिथे जाऊन पसायदान म्हणायचं आहे. एकाच दिवशी एकाच वेळेला असं आपण सगळीकडे आवाहन करतोय. त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येने लोकांनी सहभागी व्हावं ही एक अपेक्षा आहे. अशी ही संपूर्ण सेवावारीचा हा उपक्रम केला जाईल. त्यामध्ये आत्ताची जी पालखीची पूर्वतयारीची बैठक झाली तर त्यामध्ये जवळपास 2000 टॉयलेट्सची संख्या निश्चित झालेली आहे. त्याची तयारी झाली. संपूर्ण पालखी मार्गावरती तेवढे टॉयलेट्स असतील आणि त्याची स्वच्छतेची जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे. जेव्हा पालखी पुणे शहरात येते त्यावेळेला थोडं पुढे आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तिथे त्या पालखी मार्गावरती जेव्हा अंधार पडतो तेव्हा तिथे लाईट्सची चांगली व्यवस्था असावी त्याची सुद्धा सोय केलेली आहे. यावेळेला जर्मन हँगर्सचे 6 ठिकाणी आपल्याकडे मांडव घातले जातील आणि 195 मांडव जे आहेत ते पावसापासनं बचाव असावा म्हणून घातले जातील. पारंपरिक म्हणजे फार आधीपासनं जिथे जिथे दिंड्या राहतात उतरतात पूर्वीपासनं तेवढ्या त्या 195 संख्या आहे. येणारे वारकरी चालत येतात इतके लांबून तर त्यांची सेवा करण्यासाठी जवळपास 180 फिजिओथेरपिस्ट आहेत ज्यांनी आता आपल्याकडे सेवा देण्याचं मान्य केलंय आणि ते येतील आणि फिजिओथेरपी देतील. असे अनेक जण आपल्याला अजून जॉईन झाले तरी चालणार आहे. पावसाचा कालावधी असल्यामुळे समजा जास्त पाऊस पडला तर जिथे कुठे वॉटर लॉगिंग होणार असेल, जिथे पालख्या थांबल्या आहेत तिथनं पाणी बाहेर काढण्यासाठी आपण पंपांची व्यवस्था केलेली आहे. सगळ्या वारकऱ्यांसाठी सगळ्या दिंड्यांसाठी जवळपास 400 मेडिकल किट्स आपण जे दरवर्षी आपण देतो तेच आहेत. ते 400 मेडिकल किट सगळ्यांना दिले जातील. त्या एका किटमध्ये 100 माणसांसाठी पुरेल असं ते मेडिकल किट असतं. स्वागताचं जी काय व्यवस्था असते ते पूर्वीपासून जिथे आहे तिथेच कळस आहे, बोपोडी मेट्रो स्टेशन आहे, पाटील इस्टेट आहे आणि मग पुन्हा जेव्हा प्रस्थान करतील त्यावेळेला आकाशवाणी आणि बंटर स्कूल इकडे आपले स्वागत आणि जातानाचा कक्ष असतो. 20 आपल्याकडे पीएमसीची अँब्युलन्स आहेतच आणि त्यामध्ये अजून जवळपास 22 इतर म्हणजे एनजीओजनी अँब्युलन्स देण्याचं मान्य केलंय. असे अँब्युलन्सेस असतील. 40 आरोग्य पथक आहेत आपले, ते विविध ठिकाणी संपूर्ण पालखी मार्गावरती असतील. 6 मेडिकलशी रिलेटेड एनजीओज आहेत जे आपली सेवा द्यायला मान्य केलंय ते एक असतील. या वर्षी आपल्या वाजपेयी मेडिकल कॉलेजचे 100 विद्यार्थी जे पास आउट झालेले आहेत ते आपली सेवा देण्यासाठी आणि संपूर्ण पालखी मार्गावरती जिथे जिथे वारकरी थांबतील तिथे ते सेवा देतील. डॉग स्क्वॉड आपला सज्ज आहे डॉग व्हॅन सहित. त्यानंतर राज्य शासनाकडनं एनिमलचे डॉक्टर्स येतात. त्यांचं सुद्धा काय काय खाद्य जे काही पालखी सोबत येणारे घोडे आहेत किंवा इतर जे काही प्राणी आहेत त्यांच्यासाठी ते असतात. म्हणजे कोणी प्राणी कधी कधी आजारी पडले तर त्यासाठी ते लागतात. वॉटर टँकर्सची व्यवस्था आपली पूर्ण झालेली आहे आणि शुद्ध पाणी देण्यासाठीच हे वॉटर टँकर्स असतील. आपल्या वॉटर टँक्स म्हणजे पाणी पुरवठ्याचा जो काही विभाग असेल किंवा टँकर पॉइंट्स असतील तिथनंच हे टँकर्स भरले जातील, इतर कुठनंही नाही. त्याच्यावरती कंट्रोल असेल. प्रायव्हेट टँकर्सनी सुद्धा पाणी फक्त तिकडनंच घ्यायचं, इतर कुठूनही घ्यायचं नाही असा एक कंट्रोल ठेवला जाईल. जवळपास आपण 40 वैद्यकीय कक्ष करत आहोत. त्याच्यामध्ये आपत्कालीन कक्ष सुद्धा आहेत आणि हिरकणी कक्ष जे आपण गेल्या वर्षीपासून करतोय ते आपण आता जास्त संख्या असणार आहे त्याची. पालखी सोबत पंढरपूर पर्यंत आपले 15 पाण्याचे टँकर्स जातात, 2 फायर ब्रिगेडच्या व्हॅन्स जातात आणि 2 अँब्युलन्स जातात. अशी आपली संपूर्ण व्यवस्था इथे झाली आहे. पूर्णपणे पुणे महानगरपालिकेची संपूर्ण टीम आणि आम्ही सगळेजण वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी या संपूर्ण उपक्रमामध्ये सज्ज झालेले आहोत. आपल्या मार्फत मी पुणे शहराच्या सगळ्या नागरिकांना विनंती करते की वारकरी येत आहेत आपल्याकडे, त्यांची सेवा करण्यासाठी आपणही आमच्या सोबत थांबावं. हा जो उपक्रम राबवला जाणार आहे त्याच्यामध्ये मॅडम हा जो उपक्रम राबवला जाणार आहे हे सगळ्या स्पर्धा घेतात, शिल्पकला काय असो, वेशभूषा असो, फोटोग्राफी असो, ह्याचं परीक्षण कोण करणार, ते कुणाकडे द्यायचं सगळं साहित्य आणि आपण जी सगळी 2000 स्वच्छताची व्यवस्था केलेली आहे मग ती कुठून कुठपर्यंत असणार आहे त्यात शाळेतली जी चित्रकला स्पर्धा आहे त्याचं परीक्षण शाळेतल्याच ज्या टीचर्स असतील, शिक्षक असतील चित्रकलेचे तेच करणार आहेत.
एकूण 5 क्रमांक प्रत्येक गटातनं काढले जातील आणि त्यांचे सर्टिफिकेट सुद्धा त्यांच्याकडे आपण पोहोचवलेले आहे. आणि जे प्रत्येक विद्यार्थी जो सहभाग घेईल या ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये त्याच्यासाठी डिजिटल सर्टिफिकेटची व्यवस्था आहे. ते डिजिटल सर्टिफिकेट त्यांनी डाउनलोड करून घ्यायचं आहे विद्यार्थ्याचं माहिती भरल्यानंतरची. दुसरा एक असा विषय आहे की आता आपल्यामार्फतच मी संपूर्ण पुणे शहरात एक आवाहन करते, जे काही कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स आहेत म्हणजे पालखी मार्गावरती काही कंपनी आहेत किंवा काही शॉप्स असतील तर त्यांचे टॉयलेट बाथरूम्स असतात, त्यांनी ते वारकऱ्यांसाठी विशेषतः वारकरी महिलांसाठी खुले करून द्यावेत. ज्या खासगी शाळा आहेत त्यांनी सुद्धा आपले टॉयलेट बाथरूम्स वारकऱ्यांसाठी खुले करून द्यावेत. त्याची स्वच्छता करण्याची जबाबदारी पुणे महानगरपालिका घेईल. मॅडम, पालखी काळामध्ये आपण पाणी कपात रद्द करणार का? दिवसाआडची पाणी कपात आहे ती. पालखी काळामध्ये पाणी कपात आपण रद्द करतोय. कंटिन्यू 2-3 दिवस आपण 2 दिवस पाणी देणार आहोत. पालखी तिथं मुक्कामासाठी थांबते. तिथं जे पालखीचे 16 प्रमुख आहेत त्यांची मागणी होती की जागा अपुरी पडते, आपण तिथलं काय अतिक्रमण बऱ्यापैकी हटवलेलं आहे, तिथं पुरेशी जागा उपलब्ध झालेली आहे का? मुक्कामाची तिथं सोय असण्यासाठी महानगरपालिकेनं काय उपाययोजना केल्या? कारण बरेचसे तंबू त्याचबरोबर गाड्या ज्या आहेत त्या परिसरामध्ये लागतात, तिथं काय उपाययोजना केल्या आपण? हो, तिकडची व्यवस्था पूर्ण झालेली आहे. आपण ती जागा ताब्यात घेतली आहे आणि आता जवळपास 3 गुंठे कॉन्क्रीट करून ती 3 गुंठे जागा, आधीच जी काही जागा होती त्याच्या ऐवजी आता जर तुम्ही तिथे जाऊन पाहिलं तर ती मोठी झाली आता जागा. म्हणजे जे काही कंजेशन होतं इतके दिवस ते नाहीये. तो जो रस्ता होता पालखी येण्याचा तिथे सुद्धा जे काही अतिक्रमण होतं ते सुद्धा काढून टाकलेलं आहे. त्यामुळे तो रस्ता सुद्धा चांगला मोठा झालाय. आपण पालखी सेवावारी अंतर्गत कलावारी ही एक कॉन्सेप्ट केली होती. त्या कलावारीमध्येच ड्रॉइंग कॉम्पिटिशन, फोटोग्राफी, वेशभूषा हे येत होतं. आणि त्याचबरोबर जिथे पालखी विसावा आहे, आपण 1-2-4 दिवसांनी आपल्याला लक्षात येईल की संपूर्ण तो एरिया जो आहे तो डेकोरेट केला गेलाय. म्हणजे तिथे ज्या जुन्या इमारती आहेत, वाडे आहेत, त्यांच्या ज्या भिंती आहेत तिथे आपण पालखीचंच पेंटिंग केलेलं आहे. ती एक कॉन्सेप्ट घेऊन इतका सुंदर तो परिसर दिसेल म्हणूनच आपण त्याला कलावारी असं नाव दिलेलं होतं. एक असा हे होती मागणी होती वारकरीची की जे रस्त्यावर स्पीकर्स लावले जातात गाण्यांचे मोठमोठ्या ह्याच्यात किंवा अनाउन्समेंट केल्या जातात तर ते करू नये, कारण वारकऱ्यांचे ज्या अभंग काय जे काय ते म्हणत जातात तर ते लोकांनी ऐकले पाहिजेत. नक्कीच तसं काही आवाहन करणार आहात का किंवा ते बंद करणार आहात? आव्हान तर नक्कीच करेन मी की कारण जे पालखी प्रमुख, दिंडी प्रमुख काही दिवसांपूर्वी आम्हाला भेटले तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की पुणे शहरात आल्यानंतर लगेचच मोठे डीजेस लावलेले असतात, लाऊडस्पीकर्स असतात, त्याच्यावरनं काही गाणी असतील किंवा काही घोषणा द्यायच्या असतील, माहिती जरी द्यायची असेल तरी एवढ्या मोठ्या आवाजाने ते जेव्हा दिले जातात तेव्हा ते डिस्टर्ब होतात. कारण ते त्यांच्या नामस्मरणाच्या घोषात ते पालखी मार्गावरती चालत असतात आणि पालखी त्या दिंड्या येतात, त्यांचे दिंडी प्रमुख पुढे चालत असतात आणि त्यांच्या पाठीमागे सगळे वारकरी गटाप्रमाणे चालतात. आवाजामुळे त्यांना ते दिंडी प्रमुख कुठे आहेत, पुढे आहेत किंवा कुठे जायचं हे ते लक्षात येत नसल्यामुळे बरेचदा असं होतं की दिंडीतले वारकरी हरवतात. त्यांना तो रस्ता पण लक्षात येत नाही, चालत असताना लक्षात येत नाही की पुढचा आपला दिंडी प्रमुख आपल्याला काय सूचना देतोय. त्याच्यामुळे मी सगळ्यांना आव्हान करते की आपण यंदा पालखी मार्गावरती डीजे लावू नये, मोठे लाऊडस्पीकर्स लावू नये, छान टाळ मृदुंगाच्या आवाजातच ही पालखी पुणे शहरात यावी आणि तिथनं पुढे त्या आवाजातच प्रस्थान व्हावं, इतकं चांगलं वातावरण निर्माण होईल. तर कृपया कोणीही डीजे आणि लाऊडस्पीकर्स लावू नये ही विनंती करते मी आपल्याला पुणे शहराकडनं आणि वारकरी संप्रदायाकडनं. आपण सगळेजण मिळून प्रयत्न करूया. 6 ठिकाणी त्यांनी मगाशी आकडा सांगितला होता. खरं जर्मन हँगर ना 6 ठिकाणी मेन मंदिराच्या परिसरामध्ये आहे. 5,700 स्क्वेअर किलोमीटर टोटल जर्मन आणि 40,000 स्क्वेअर किलोमीटर टोटल पुणे शहरात विविध ठिकाणी. 40,000 परत एकदा सांगणार. ऑलरेडी ठरलेले स्पॉट ठरलेलेच आहेत.
सरले मंदिर परिसर हे किती झाले 40,000? टोटल नाही, हे ठरलेली ठिकाणं असतात वारकऱ्यांची थांबण्याची. तो मंदिर परिसर सराउंडिंग हो हा चौरस मीटर. मंदिर परिसराच आहे. मंदिर परिसरापासून म्हणजे ऐका ना, भवानी पेठेत आता जिथं पालखी थांबते त्या ठिकाणी आता आपण जर्मन हँगर 1700 स्क्वेअर किलोमीटर म्हणजे साधारण एक 20,000 फुटाचा आपण जर्मन हँगर मंदिर परिसरात टाकतोय. 5,700 टोटल भवानी पेठेत टाकतोय. त्यांनी स्पॉट दिले आणि बाकीचे जे पत्र्याचे मांडव आहेत शहरभर 40,000 स्क्वेअर फूट म्हणजे साधारण 1,00,000 फुटापर्यंतचे मांडव आहेत असे त्यांनी अंदाजे दिलेत. ठरलेले पाहिजे. आणि वारकऱ्यांना हे फार पूर्वीपासून त्यांची थांबण्याची ठिकाणं ही फक्त जी यावेळी आहेत जर्मन त्यात हँगर आपण ऍड काही झाले. बदल करत नाही. जर्मन हँगर यावेळी ऍड झाले. त्यांच्याकडनं ज्या सूचना आल्या त्याप्रमाणे आपण खर्च करतो. काय? नाही अजून तो नाही. खर्च किती आहे याचा? नाही दरवर्षी मांडव आपण टाकतो त्याच्यातच आहे आता. त्यांनी आणि हे ते वारकऱ्यांच्या वारकऱ्यांनी मागणी केली होती. जर्मन मागणी हँगर केली पाहिजे होती आपल्याकडे. त्यावेळी त्यांनी त्याच्यामुळे मागणी केली आपण होती मंदिर परिसरात असला पाहिजे म्हणून तो केला. मॅडम पालखीच्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी 24 तास भाविक येतात त्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. तिथली स्वच्छतेची व्यवस्था कशी असणार आहे, काय नेमकी आपण काय व्यवस्था? तिथल्या स्वच्छते संदर्भात सुद्धा बोलणं झालं मगाशी बैठकीमध्ये की आपण तिथे व्हॉलंटियर्स थांबवतोय आणि कुठेही कचरा निर्माण होणार नाही किंवा ओपन डेफिकेशन हा सगळ्यात मोठा पार्ट असतो त्याच्यामध्ये. बाहेरनं वारकरी येतात, त्यांना माहिती नसतं टॉयलेट बाथरूम्स कुठे आहेत, त्यामुळे ओपन डेफिकेशन होतं. ते थांबण्यासाठी आपण तिथे व्हॉलंटियर्स थांबवतोय आणि त्यामुळे यंदा तरी असं काही होणार नाही. स्वच्छता तर नक्कीच राहील. पालखी पुण्यात आले की अख्खं मंत्रिमंडळ पुण्यात येतं आणि लोकांना तास थांबवलं जातं. मंत्री येणार आहेत म्हणून एक तास 1.5 तास रांगा थांबवले जातात. त्याच्यावरून मागच्या वर्षी गोंधळ झाला, धक्काबुक्की झाली. तिथे चेअरमन साहेब पण होते. बरोबर आहे चेअरमन साहेब? या वर्षी अजूनपर्यंत माझ्याकडे अशी कुठलीही माहिती आली नाही की आपल्याकडे व्हीआयपी कोणी तिथे दर्शनाला येणार आहेत का. अजून आले नाही. आणि दर्शनाला जरी आले तरी ते अचानक येतात आणि पण आता ऐका ना, आता मंदिर परिसर मोठा झालाय, मागच्या वेळेपेक्षा मोठा झालाय. काळजी घेतलेली आहे. तिथं 5 तास थांबवलं. भवानी पेठेतला सगळ्यात चौक मोठा झालाय. आपण बघितलं तर हात वाढली. मंदिर परिसर आता मोठा झालाय. मंदिर परिसरातले जे रस्ते आहेत 10 जिथनं पटीने मोठा पालखी झाला. आतमध्ये येते ती सुद्धा मोठा झालेला आहे तो रस्ता. त्यामुळे असं काही आता अडचण निर्माण होईल असं वाटत नाही. तुम्ही अतिक्रमणाच्या विषयी बोललात तर अतिक्रमणाची ऑलरेडी कारवाई सुरू झालेली आहे आणि कुठेही अतिक्रमण आपल्याला दिसून येणार नाही. धन्यवाद. अतिक्रमण मुंबईमध्ये परिसरात अतिक्रमण काढण्यासाठी सूचना दिलेत मला. मुंबईमध्ये आज मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाला. पुणे शहरामध्ये आपण एकेका विषय बोलू. मगाशी त्यांनी अतिक्रमण विषय बोलले तर आपण पालखी परिसरातलं अतिक्रमण काढण्याच्या सूचना मगाशी बैठकीत दिल्या आणि मी आताही म्हणाले की त्यांनी ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे. मॅडम, महत्वाचा प्रश्न आहे. मुंबईमध्ये आज मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाला. मुंबई महापालिकेवरती निष्काळजीपणामुळे बरेचसे आरोप होत आहेत. आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. पुणे शहरामध्ये पाणी साचणार नाही किंवा खड्डे जे आहेत किंवा मॅनहोल कुठे उघडे आहेत याची आपण खातरजमा केलेली आहे का? पालिका प्रशासन नक्की काय उपाय करणार? हो, मगाशी बैठकीत हा सुद्धा विषय झालेला आहे. त्याच्यावरती त्यांनी म्हणजे आमच्याकडनं सूचना दिल्या गेल्या. आयुक्त सुद्धा बोलले की आपल्याकडे अशी कुठलीही घटना घडू नये यासाठी आपण बघावं. ओके, धन्यवाद. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.